या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आपल्या सोबत अभिनव भारतचे अध्यक्ष मिलिंद जोशीराव सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया या चर्चेत सहभागी होत आहेत, आपल्या सोबत संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेजी या चर्चेत सहभागी झालेत, मालेगावच्या माजी नगरसेविका शाने हिंद या सुद्धा या चर्चेत सहभागी झाल्यात, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत सहभागी झालेत आणि दंगामुक्त महाराष्ट्र अभियानाचे संयोजक शेख सुभान अली सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। या सगळ्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया आणि या चर्चेला सुरुवात करूया। पहिल्यांदा मला या चर्चेची सुरुवात करायची आहे ती म्हणजे मालेगावच्या माजी नगरसेविका असलेल्या शाने हिंद यांच्यापासून, कारण ही सगळी जी न्यायालयीन लढाई त्यांनी बघितलेली होती त्या लढाईच्या बद्दल आज जो निकाल आला त्यातून त्यांना काय मिळालं हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। पहिल्यांदा मी सगळ्यांची प्रतिक्रिया घेतो, प्रत्येकाला काय वाटतं या निकालाबद्दल, तुमची प्रतिक्रिया शाने हिंद। न्याय मिळाला का? मालेगांव से मैं हूँ, मैंने जब हेलो हाँ बिल्कुल हमको यहाँ मालेगांव के शहर के लोगों को इंसाफ नहीं मिला। जो 6 लोग शहीद हुए जो बम ब्लास्ट में मारे गए उनको इंसाफ नहीं मिला, शहर को इंसाफ नहीं मिला। इसके साथ साथ जांच एजेंसीज जो हैं, जो आज हिंदुस्तान एक ताकतवर कंट्री के तौर पे बताया जाता है, इसकी सबसे बड़ी जांच एजेंसी की जो नाकामी हुई, इसकी वजह से मुझे लगता है पूरे देश का जो आज शर्म से सर झुक गया है। ठीक है, कशाच्या आधारावर रिकमेंडेशन नहीं दिया है कोर्ट ने। शाने हिंद जी एक मिनट सुभान अली पनिशमेंट नहीं मिला। क्या क्या प्लीज आप पहले एक बात ये सुन लीजिए कि जो अभी तक जजमेंट नहीं आया है, लेकिन हमारे पास जो रिपोर्टर्स और लॉयर्स की जो वहाँ मौजूद टीम थी उनका ये कहना है कि इनको जो एक्यूज्ड थे इनके खिलाफ पर्याप्त सबूत नहीं मिलने की वजह से इनको सजा के मुताबिक सबूत नहीं मिले, इसलिए इनको छोड़ा गया। इसलिए नहीं छोड़ा, इनको बेगुनाह नहीं माना है। अगर इनके खिलाफ सबूत नहीं थे तो ये गलती है एनआईए की, सबसे बड़ी जांच एजेंसी की, लेकिन ये नहीं कोई बोल सकता है कि ये पूरी तरह बेगुनाह थे। यहाँ तक के एनआईए इनके खिलाफ एक्यूज्ड जो हैं उनके ऊपर स्ट्रॉन्ग सस्पेक्शन है, उनके ऊपर बड़ा शक है, ऐसा उनका व्यू था जज का। इसलिए आप ये नहीं बोल सकते कि ये बिल्कुल बेगुनाह थे। दूसरी बात ये कि अभिनव भारत के जो जिम्मेदार हैं उन्होंने एक बात कही कि पाकिस्तान से इस्लामी आतंकवादी आए। आपको ये बोलना था कि पाकिस्तान से आतंकवादी आए, इस्लामी लफ्ज आपने नहीं इस्तेमाल करना था, क्योंकि जहां आप हिंदू आतंकवाद के खिलाफ आज नाराज हो रहे हैं वहीं मुसलमान भी इस बात पे नाराज होता है कि कोई अगर आतंकवादी मुसलमान होता है तो आप उसको इस्लाम से जोड़ देते हैं। बिल्कुल गलत तरीका है आपका। मिलिंद जी ही गोष्ट बरोबर आहे ना, ही गोष्ट बरोबर आहे। जर धर्म नसतो कुठल्या दहशतवादाला तर मग धर्म दोन्ही बाजूनी नसेल ना। कोई धर्म आतंकवाद करने मी विचारतो शाने हिंद जी, मी विचारतो दहशतवादी नहीं है। आप ये भी सुन लो मेरे से, भारत का मुसलमान दहशतवादी नहीं है। भारत का मुसलमान इस देश से उतना ही प्रेम करता है जितना एक हिंदू करता है। मैंने ये कहा कि पाकिस्तान से इस्लामी आतंकवादी का धर्म होगा, लेकिन इस्लामी आतंकवादी कशाला, मला सांगा ना, त्याला धर्माचं कोंदण कशाला? हा मुद्दा त्याच्यावर आहे ना भगवा ना हिरवा, कुठला दहशतवाद असतो ना। दहशतवादी मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? आदमी अगर आतंकवादी है उसका कोई धर्म हो सकता है। एक जण मिलिंद एकबोटे जी जसा तुम्हाला भगवा दहशतवाद म्हटल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जातीये, अगदी तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण धर्माचं का लेबल लावतोय दहशतवादाला? दहशतवाद आहे मध्ये अनेक सिरियस म्हणून तर त्यांना बेल मिळाली, एनआयच्या कोर्टात झालं। दुसरं असं आहे की या ठिकाणी सुद्धा आता सुद्धा मालेगावच्या सुद्धा पोलीस एकही पुरावा त्यांनी टिकवता आला नाही। मुळात सगळं फॅब्रिकेटेड होतं। एक तरी पुरावा त्यांनी सिद्ध करायचा पाहिजे होता
हे तर ही वस्तुस्थिती आहे ना. माझं म्हणणं हे बनावट पुरावे जे आहेत ते पुरावे खरे होते असं बरं हिंदू देशाचा शब्द मी आणलाच नाही. कोर्टानं असं कोण सांगितलं आता की तुम्ही पुरेसे पुरावे देऊ शकला अगर नाही. बनावट बरोबर ना. पुरावे थे तो शेवटी पुरावे असं आहे की तुम्हाला चासी नंबर तो तुम्हाला सिद्ध करता आला नाही नाही, स्कूटरचा. कोणाचा पैसा आहे? हे 2008 ला ज्या पोलिसांनी तपास केला त्यांच्या बरं त्याच्यात सुद्धा त्या पोलिसांवरती प्रचंड दबाव होता. त्या पोलिसांवर काँग्रेसच्या सरकारचा प्रचंड दबाव होता की हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यातनं हा निकाल हा तपास झाला नाही. हे वस्तुस्थिती आहे. मला मिलिंद एकबोटेजींना एक विचारायचं आहे. मी येतो तुमच्याकडे. मिलिंद एकबोटेजी, मैं आपसे एक बात पूछना चाहती हाँ, हूँ प्लीज। कि अगर सारे पुरावे जो थे, आप सुनिए, अगर सारे पुरावे जो आप कह रहे हैं कि सारे पुरावे बनावट बनाए गए थे, मैं कोई नहीं था, कोर्ट मैं में नहीं, टिक कोर्ट कह रहा है। पाया, तो इसके बाद भी कोर्ट ने जस्टिस लाहौटी ने ये क्यों कहा कि मुझको ये लगता है, जो मैं मीडिया रिपोर्ट के हिसाब से बोल रही हूँ, कि इसमें स्ट्रॉन्ग सस्पेक्टेड ये एक्यूज्ड थे, लेकिन एनआईए ने इनके खिलाफ सबूत जमा नहीं कर पाए इतना कि ये पनिशमेंट हो पाए, ऐसा क्यों कहा? अगर पूरे फैब्रिकेटेड थे तो इनको बेगुनाह क्यों नहीं छोड़ दिया? हाँ। ये क्यों कहा कि सबूत नहीं मिलने की वजह से इनको छोड़ा जा रहा है? अगर पूरे कोर्ट ने ये माना था कि सारे पुरावे फैब्रिकेटेड है तो ये बेगुनाह क्यों नहीं छूटे? ये ये बेगुनाह आप जो सुटलं बोल नाही रहे हैं ये कुठल्या गलत याच्यामध्ये. बात है। सिर्फ ये है कि सबूत का मिलिंद अभाव एकबोटेजी, होने की एक वजह एक से मुद्दा ये आहे, लोग एक benefit मुद्दा of आहे. doubt बाकीचं राजकारण सोडा. राजकीय स्कोर सेट करण्यासाठी जे राजकारण केलं गेलं ते सगळं बाजूला ठेवा. 6 लोकांचा जीव तरी गेला हे तर कुणाला अमान्य करता येणार नाही ना. इथं अनेक लोक जायबंदी झाली. ती माणसं न्यायासाठी भीक मागतायत ना, त्यांना न्याय मिळायला हवा की नको त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार की नाहीये? मिळालंच पाहिजे. हा, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. परत दुःख नेहमी शीतल असतं असं म्हणतात. त्यामुळं ते किती दुःखी असतील याची कल्पना आम्ही करू शकत नाही. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु तुम्ही या ठिकाणी एक लक्षात ठेवा की या साध्वी प्रज्ञा सिंग वगैरे लोकांना पकडण्याच्या आधी 2 वेगवेगळ्या लोकांना आरोपी म्हणून याच बॉम्बस्फोटामध्ये पकडलेलं होतं. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही या लोकांवर जे आरोप ठेवलेले आहेत हे खोटे होते आणि याच्यामध्ये हिंदू दहशतवादी हे नेरेटिव्ह सेट करण्यासाठी यांना बळीचा बकरा केला. आहे. हे ठीक लक्षात आहे. घ्या. मी समीर कुलकर्णी हा शेवटचा- जो आरोपी आहे मैं या जो समीर सत्ताधारी कुलकर्णींनी पक्ष के जेलमध्ये लोग हैं, उनसे 27 एक वेळा बात पूछना रक्तदान चाहती केलेलं हूँ आहे. कि आप तो किती गवर्नमेंट सेवाभावी का माणूस हिस्सा आहे. ठीक आहे. असा माणूस आरोपी असू शकतो का? हनुमानजी, इस बात का दुख है हनुमानजी, कि ब्लास्ट में तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कुठेतरी पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला का? जर समजा आज हे निर्दोष सुटत असतील तर इतकी वर्ष जेलमध्ये या सगळ्यांना चढवण्याचं पाप पण लागू शकतं ना कुणाला? विलासजी, हाच कलीचा मुद्दा आहे की 2008 पासून दशकं सुरू आहेत. खरं तर 2 दशकांचा हा सगळा न्यायालयीन लढा. पण या सगळ्यानंतर सुद्धा एक दुर्दैव आहे. ज्या कुटुंबाने आपली घरची माणसं आपले प्रियजन गमावले त्यांना आज आम्ही काय सांगायचं? का तुमची माणसं मेली आणि का त्यांना न्याय देऊ शकलो नाही? त्यांचे मारेकरी कोण? इथल्या एवढ्या तगड्या यंत्रणा, इतकी सगळी व्यवस्था, न्याय व्यवस्था, लोकशाही सगळं असून सुद्धा जर त्यांना न्याय मिळू शकत नसेल तर आपल्या सगळ्यांसाठी हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. हे तितकंच खरं. कारण 195 लोकांचा तो आक्रोश आजही क्षणभर डोळ्याच्या समोर आठवून बघा. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपापली भूमिका मांडली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत इथं थांबताना आपण प्रेक्षकांचा कौल काय आहे तो जरा जाणून घेऊया. आपण सवाल विचारला होता, सर्व निर्दोष सुटणं तपास यंत्रणांचं अपयश आहे का? मुंबई बॉम्बस्फोटातले आरोपी सुटतात, त्यानंतर मालेगावचे सुटतात. 90% प्रेक्षकांना वाटतंय होय, यंत्रणेचं अपयश आहे. जबाबदारी घेणार कोण? हाच सवाल. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.